श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य व्यासपीठ मिळणार का? अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? नोकरी आणि व्यवसायात तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन काही मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? कुटुंबातील वातावरण अधिक सुखद आणि उत्साही राहील का? विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? तसेच ग्रह नक्षत्रांची साथ या आठवड्यात तुमच्यासाठी कोणते नवीन यशाचे दरवाजे उघडणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण आणि नेतृत्व करण्याची क्षमता यामुळे अनेक ठिकाणी तुम्ही लोकांचे लक्ष वेधून घ्याल. या आठवड्यात तुमच्याकडे आलेल्या संधींचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, पण तुमची दूरदृष्टी आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत अनिश्चितता होती त्या हळूहळू स्पष्ट होऊ लागतील. तुमच्या मनातील मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा काळ प्रेरणादायी ठरेल. मात्र यश मिळत असताना अहंकार आणि उतावळेपणा टाळणे आवश्यक राहील. नम्रता आणि संयम यामुळेच तुम्हाला अधिक मोठे यश मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या निर्णयक्षमतेवर आणि नेतृत्व गुणांवर प्रभावित होऊ शकतात. एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते, जी तुमच्यासाठी भविष्यातील प्रगतीचा मार्ग ठरेल. कार्यालयातील वातावरण तुमच्या बाजूने राहील आणि सहकाऱ्यांचे सहकार्यही मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगल्या संधी मिळू शकतात. मुलाखती, स्पर्धा किंवा व्यावसायिक चर्चांमध्ये तुम्ही प्रभावी ठराल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा विस्ताराचा राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन गुंतवणुकीच्या संधी मिळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षेपेक्षा चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र मोठे आर्थिक निर्णय घेताना संपूर्ण माहिती तपासूनच पुढे जा. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा लाभदायक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ आता मिळू लागेल. काहींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च करावा लागू शकतो. मालमत्ता, वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा विचार काहीजण करू शकतात. गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल असला तरी घाईघाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. बचतीवरही विशेष भर देण्याची गरज आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि रोमॅन्टिक वातावरण अनुभवायला मिळेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यातील विश्वास वाढेल आणि एकमेकांबद्दलच्या भावना अधिक दृढ होतील. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. काही प्रेमी युगुलांना त्यांच्या नात्याला पुढील टप्प्यावर नेण्याची संधी मिळू शकते. विवाहित व्यक्तींसाठी हा आठवडा आनंददायी राहील. जोडीदाराचे सहकार्य आणि समजूतदारपणा तुम्हाला मानसिक बळ देईल. घरातील जबाबदाऱ्या एकत्रितपणे पार पाडल्याने नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द टाळा. संवादातील गोडवा टिकवून ठेवल्यास नात्यातील आनंद अधिक वाढेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा नियोजन होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. एखाद्या सामाजिक, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. मित्रपरिवारासोबत घालवलेला वेळ मनाला आनंद देईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. अभ्यासात मन लागेल आणि नवीन विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतींसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळे अभ्यासात अधिक प्रगती होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन, प्रोजेक्ट किंवा विशेष अभ्यासासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना सवलत किंवा विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. वेळेचे योग्य व्यवस्थापन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. शरीरात ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. मात्र कामाच्या वाढत्या व्यापामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि योग्य आहार
याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हामुळे होणारे त्रास किंवा डोकेदुखीची शक्यता काहींना जाणवू शकते. नियमित व्यायाम, चालणे, योग आणि प्राणायाम यांचा लाभ होईल. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. अति ताण घेणे टाळा. आरोग्याची वेळेवर काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण जाईल. प्रवास आणि शुभकार्य. या आठवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवास घडू शकतो. काही प्रवास अचानक ठरू शकतात, पण ते फायदेशीर ठरतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींशी ओळख होईल आणि त्यातून भविष्यातील संधी निर्माण होऊ शकतात. घरात शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचा प्रसंग घडण्याची शक्यता आहे. एखादी अपेक्षित बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवांना तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. रविवारी गूळ आणि गहू दान करणे शुभ राहील. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि त्यांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात करा. या आठवड्यात सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतांवर अधिक विश्वास ठेवण्याची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीचा आणि कर्तृत्वाचा प्रभाव आजूबाजूच्या लोकांवर पडेल. काही ठिकाणी तुम्ही घेतलेले निर्णय सुरुवातीला कठीण वाटले तरी त्याचे परिणाम पुढील काळात लाभदायक ठरतील. तुमच्यातील नेतृत्व गुण आणि धाडसी वृत्तीमुळे अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात हळूहळू पण स्थिर प्रगती दिसून येईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना थोडा ताण जाणवू शकतो, परंतु त्यातूनच तुमची प्रगती आणि अनुभव वाढणार आहे. काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट किंवा मार्गदर्शन भविष्यातील यशासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे नवीन संधीकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांच्या सहकार्यामुळे मनाला आधार मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा राहू शकतो. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात एखादी आनंददायी बातमी, अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होणे किंवा एखाद्या इच्छित गोष्टीची पूर्तता होण्याचे संकेत आहेत. एकंदरीत हा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा, मान सन्मान मिळवून देणारा आणि भविष्याची मजबूत पायाभरणी करणारा ठरणार आहे. धन्यवाद.